नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आज काही शुद्ध राहिलं नाही. राजकारण सोडा, सगळीकडे भ्रष्टाचारच चालू आहे. पण देवाने सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला जर स्वर्गात यायचं असेल तर तुम्हाला साधू संतांचेच पाय धरावं लागत असतील. आता तुम्ही म्हणता हे आम्हाला काय सांगताय, हे ज्ञान आमच्याकडे आहेच. पण मित्रांनो, आज सांगायची वेळ आलेली आहे. कारण आज आपण वारकरी संप्रदायावर इतका विश्वास ठेवतो की आपला प्राण वारकऱ्यांच्या पायावर ठेवून आपण आपलं जीवन कसं चांगलं होईल हे बघत असतो. आणि त्याच वारकरी संप्रदायाला काळीमा फासण्याचं काम होते. आणि बघितलं का मित्रांनो, आज कुठेतरी वारकरी संप्रदाय सुद्धा आपल्या डोळ्यासमोर बरबाद होताना दिसतोय. कारण वारकरी संप्रदाय म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतो? टाळ, मृदुंग, विणा, गजर, विठ्ठल नामाचा. पण कीर्तनकार हे असं साधन आहे की कीर्तनाने माणसाचे पवित्र शुद्ध होतं, माणसाचं मन पवित्र होतं. आणि तेच कीर्तनकार जर चुकीचं करत असतील तर लाज वाटली पाहिजे ना राव. नारदाच्या गादीवर तुम्ही उभा राहतात, तिथं तुम्हाला सगळे पाया पाडतात, लोक तुम्हाला उचलून घेतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकांना वेड्यात काढता का? सुनीताताई आंधाळे यांच्याबाबत मी बोलतोय. सुनीताताईंचं आपण प्रकरण पाहिलंच असेल. अहिल्यानगरची म्हणजे आमच्या शेवगाव तालुक्यातले अल्पवयीन मुलगे त्यांनी तिथं नेले. त्याला इकडे एक महिलाच गाडीत बसवायला होती. तिथून तो अण्णासाहेब आंधाळे का कोण त्याच्या गाडीत तिथं टाकली. तिथून तिकडं आळंदीला नेले. आणि सुनीताताईंनी उलट चेपलनी त्या अण्णाचा सत्कार करायचा. कीर्तनकार म्हणतात ना तुम्ही एक महिलाचे ना, त्या अण्णाला जर चपलनी सडकवला असता तर काय त्या मुलीवर अत्याचार करायची ताकद गेली असती हो. तिथं नेली, तिथं रूममध्ये धामून ठेवलं. आणि तुम्ही सुद्धा त्या अण्णासाहेबाला साथ दिलीस. सुनीताताई, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणरागिनी वाघिणी होतात ना, तुम्ही त्या अण्णाला नडायला पाहिजे होतं. तुम्ही वारकऱ्यांचा संप्रदाय घेऊन चालला होतात. तुम्ही तुमची ताकद दाखवायला पाहिजे होती. त्या मुलीचं संरक्षण करायला पाहिजे होता. या अण्णाकाटांना कोण आहे याचा विचार करायला पाहिजे होता. मागच्या जून महिन्यात 3 तारखेला कंप्लेंट दिली. आज परत तेच प्रकरण उघडं झालं का? तर त्या अण्णांनी मागच्या बारीने सुद्धा तिला दमदाटी दिली. मग 1 महिन्याने परत अण्णांनी ते पाऊल उचललं ना, अण्णा बरोबर बाकीचे सुद्धा साथीदार आहेत. पण सुनीताताई, लोकांनी काय तुमचा आदर्श घ्यायचा? तुम्ही नारदाच्या गादीवर उभं राहून काय सांगता? मला तुम्ही सांगा, काळजावर हात ठेवून सांगा, तिथं जर तुमचे मुलगे असते तर तुम्ही पण दुसऱ्याच्या हवाली दिले असते का हो? या कुत्र्यांना लचके तोडायला. स्त्री म्हणजे काय रस्त्यावरची पडलेली वाटते का? स्त्री म्हणजे काय कुणाचं खेळ नाही का? स्त्री कुणाचं खेळणं नाही. स्त्री अस्तित्व आहे, स्त्री स्वाभिमान आहे. सुनीताताई आंधाळे, हे फार तुम्ही वाईट केलं. आंधाळे म्हणजे तुम्ही त्या प्रकरणाकडे डायरेक्ट आंधाळे ह्यानेच बघितलं. तुमचे डोळे मिटले होते. तुम्ही जर त्या अण्णासाहेबाला सडकलं असतं तर हजारो महिलांनी तुमची वाह नाही तर हजारो महिलांनी तुम्हाला कौतुकाने पाठीवर थाप तर मारलीच असते. पण खरे कीर्तनकार आणि खरे साधू संत तुमच्यात दिसले असते. पण तुमच्या साधू संत नाही दिसले तर तुमच्यात एक नराधामीने दिसले की त्या मुलीला तुम्ही सपोर्ट करत होते. चांगल्या रीत्याने नाही डांबून ठेवण्यात. पोलिसांना जेव्हा तिने फोन केला तेव्हा पोलीस तिथं आले. बरं, तुम्ही ती म्हणते ना मला तुमच्याशी लग्न नाही करायचं, तुम्ही का बळच करताय? प्रेम हे एकतर्फी कधीच नसतं. या अण्णासाहेब, बरं दुसरं जाऊन द्या. आता तुम्ही म्हणता तू 2 बाजू बघितल्या का? तू एकाच बाजूनी बघितलं. नाण्याच्या 2 बाजू असतात. मग हे फरार काय? तुम्ही फरार काय? 4-5 जण फरार आहेत.
फरार व्हायचं कारण काय होतं? तुम्ही जर फरार झाले नसते ना सुनीता ताई, तर आम्हाला वाटलं असतं त्या पुरीच्यातच काहीतरी खोट आहे. मी जास्त काही बोलत नाही, पण हेच मला एकच सांगायचं आहे, आपण कीर्तनकार करतात, समाजाला ज्ञान देतात, तर थोडंफार समाजासाठी काहीतरी करत तरी जा. व्हिडिओ झोमण्यासारखा आहे, झोमून द्या हो. एका मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असतं आणि बर्बाद केलंय सुद्धा. पण ताई तू लढ, तू हरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी, आईल्या नगरकर नव्हे तर अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी. तू लढ, आम्ही तुझ्या पाठीमागे आहेत. पोलिसांना सांगतोय, आता त्यांना सुट्टी द्यायची नाही. आता खंबीरपणे साथ द्यायची आणि कायद्याने कायद्याचा धाक बसायलाच पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पटलं तर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.